मंडळी, तुम्ही कधी वरीच्या तांदळामध्ये दही घालून हा पदार्थ बनवला आहे का? कधीच बनवला नसणार. हा पदार्थ बनवायला इतका सोपा आहे, खूप कमी साहित्यामध्ये बनवलेला आहे. शिवाय तुम्हाला येत नसेल तरी देखील तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. शिवाय हा उपवासाचा पदार्थ आहे. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. याला वरीचे तांदूळ, वरईचे तांदूळ आणि भगर सुद्धा म्हणतात. 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेत. आता यामध्ये पाणी घालूया आणि स्वच्छ 3-4 वेळा या पद्धतीने हे वरईचे तांदूळ धुवून घेऊया. तर वरईचे तांदूळ मी हे बघा चांगले असे धुवून घेते. 2-3 वेळा पाणी घातलेलं आहे. पाणी काढून टाकलं आणि चांगले हे धुवून घेतलेले आहेत. हे बघा. यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपण धुवून घेतलेले वरईचे तांदूळ म्हणजेच भगर सगळी घालायची आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. वरीचे तांदूळ मी यामध्ये घातले आहेत. 1 वाटी घेतली होते वरईचे तांदूळ. यानंतर सारख्याच वाटीने मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. यानंतर घालायचं आहे आपल्याला यामध्ये 1 वाटी पाणी. तर सुरुवातीला पाणी कमी घालायचं, लागेल तर आपण नंतर त्याचा वापर करणार आहोत. झाकण लावून आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर एकदम मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. हे बघा, जितकं जमेल तेवढं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर आता हे वाटलेलं बॅटर आहे ते एका मिक्सिंग बोलमध्ये, एका भांड्यामध्ये काढून घेऊया. याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, इतकं बारीक केलेलं आहे की यामध्ये अजिबात दाणे दिसत नाही. यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आपण उपवासाचे जाळीदार घावणे बनवतोय. तर घावणे म्हटलं तर बॅटर असतं ते एकदम पातळच असतं, सैलसर असतं. तर जसं लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे बॅटर आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही तांदळाचे घावणे तर बऱ्याच वेळा बनवले असतील, पण मंडळी तुम्ही कधी असे हे वरीच्या तांदळापासून उपवासाचे घावणे बनवले नसतील तर एकदा नक्की बनवून बघा. जसं तांदळाच्या पिठाचे आपण घावणे बनवतो त्याला कसं बॅटर लागतं त्या पद्धतीचं असं हे बॅटर पाहिजे. आता हे बॅटर बाजूला 2 मिनिटं ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण बनवायला घेऊया उपवासाची चटणी. यासाठी इथे मी 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलंय, अर्धी वाटी शेंगदाणे, यानंतर 2 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. आता घालूया 1 आल्याचा तुकडा आणि 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ. तुम्ही यामधले पदार्थ काही खात नसाल, नाही घातले तरी सुद्धा चालेल. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. गरजेनुसार पाणी घालायचं आहे. झाकण लावून आपल्याला ही चटणी चांगली वाटून घ्यायची आहे. मस्त अशी हिरवीगार मी चटणी वाटून घेतलेली आहे. हे बघा, उपवासाची मस्त चटणी तयार आहे. काढून घेऊया. ही चटणी खूप छान लागते. शिवाय वेगळ्या पद्धतीने सुद्धा मी अशी चटणीची रेसिपी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा एकदा नक्की पहा. शिवाय उपवासाचा ढोकळा सुद्धा अपलोड केलाय, ती रेसिपी सुद्धा एकदा नक्की पहा. बॅटर सुद्धा आपलं हे सेट झालंय. चला तर घावणे करायला घेऊयात. घावणे बनवण्यासाठी मी डोसा तवा गरम करायला ठेवलेला आहे. चांगला तवा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर यावर घालायचं आहे तेल. तेल पुसून घ्यायचं टिश्यू पेपरने आणि त्यानंतर आपल्याला यावर घावणे बनवून घ्यायचे. तर घावणे बनवण्यापूर्वी लक्षात असू द्या, तवा चांगला एकदम कडकडीत तापवून घ्यायचा, नाहीतर जाळीदार घावणे बनत नाही. घावण्याचं बॅटर तव्यावर घालण्यापूर्वी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. एखादा पेला घ्यायचा आहे आणि पेल्यामध्ये हे बॅटर घेऊन सुरुवातीला कडेकडेने आणि त्यानंतर मध्यभागी हे बॅटर घालायचं आहे. पाहू शकता, बॅटर घालतानाच मस्त अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत. खूप छान लागतात मंडळी हे घावणे. तुम्ही कधी बनवले नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून बघा. सुरुवातीला यासाठी आधी घालायचं आहे, कारण मध्यभागी तवा गरम झालेला असतो, घावणे करपू शकतात. यासाठी सुरुवातीला कडेला घालायचं, त्यानंतर मध्यभागी घालायचं आहे. तवा जास्त मोठा असेल तर अशा प्रकारे फिरवून फिरवून घावणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे, जोपर्यंत याच्या कडा सेपरेट होत नाही. तुम्ही पाहू शकता याच्या कडा हळूहळू सेपरेट व्हायला आलेल्या आहेत आणि वरून हे घावणं आहे ते कोरडं सुद्धा झालेलं आहे. साईडच्या कडा अशा मोकळ्या करायच्या आणि हे घावणं उलटून घ्यायचं. पहा काय मस्त सुंदर अशा जाळ्या पडलेल्या आहेत. जसे काही आपण हे तांदळाचेच घावणे बनवतो आहे त्या पद्धतीने असे हे जाळ्या पडलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूनी सुद्धा चांगलं हे घावणं शेकून घ्यायचं आहे. घावणे म्हटले तर एका बाजूनी शेकवले जातात. तुम्हाला
नाही दुसऱ्या बाजूनी शेकवायचे असतील तरी सुद्धा चालतील, पण मी दोन्ही बाजूनी हे घावणं शेकवून घेणार आहे. छान असं भाजून झालेलं आहे, शेकवून झालं आहे. काढून घेऊया. काढून घेताना एखाद्या जाळीवर काढून घ्यायचं आहे, म्हणजे हे ओलसर होत नाही आणि याची एक्स्ट्राची वाफ आहे ती सुद्धा निघून जाते. हे पहा किती सुंदर अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत. दिवसभर असे हे घावणे मऊसूद राहतात, अजिबात कडक होत नाही, चवीला खूप छान लागतात. याच पद्धतीने दुसरं घावणं सुद्धा बनवून घ्यायचं आहे. तेल घालायचं आहे, थोडंसं घालायचं आहे. सुरुवातीला आपण लावलेलंच आहे. टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. बॅटर दुसरं घावणं बनवण्यापूर्वी सुद्धा बॅटर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर सुरुवातीला कडेकडेने घालायचं आहे आणि त्यानंतर मध्यभागी हे बॅटर घालायचं आहे. बॅटर तव्यावर घालण्यापूर्वी तवा जर थंड झाला असेल तर तो चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा. त्यानंतर तेल लावून या पद्धतीने असं घावण्याचं बॅटर घालायचं आहे. कोरडं झाल्यानंतर याच्या साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा चांगलं शेकवून घ्यायचं. पहा हे घावणं सुद्धा मस्त असं जाळीदार झालेलं आहे. दोन्ही बाजूनी शेकून घेतल्यानंतर जाळीवर काढून घ्यायचं. मस्त असे काही मिनिटातच जाळीदार घावणे आपले तयार होतात. तर तुम्ही सुद्धा उपवासाला असे हे एकदा जाळीदार घावणे बनवून बघा. फक्त 10 मिनिटात बनवून तयार होतात, जास्त वेळ सुद्धा लागत नाही. शिवाय दिवसभर असेच हे मऊसूद राहतात. नेहमीची 30-30 साबुदाणा खिचडी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल, काही वेगळं खायचं असेल, तर या पद्धतीने तुम्ही एकदा असे हे वरीच्या तांदळाचे जाळीदार घावणे नक्की बनवून ट्राय करा. चव म्हणाल तर एकदम तांदळाच्या घावण्यासारखीच लागते. मस्त हिरवीगार चटणीसोबत सर्व केलेलं आहे. पहा किती सुंदर अशा जाळ्या पडलेल्या आहेत. उपवासाला तुम्ही कधी असे हे जाळीदार घावणे बनवले आहेत का मंडळी? कमेंट करून नक्की सांगा आणि बनवले नसतील तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला एक घावणा दाखवते बघा. हे पहा, दिसतोय किती मस्त आहे की नाही? असं वाटतंय तांदळाचेच घावणे बनवलेले आहेत. जाळ्या पाहू शकता किती मस्त आलेले आहेत. हे बघा, खूप सुंदर अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत. करायला खूप सोपं आहे. खूप काही आपल्याला याला साहित्य सुद्धा लागलेलं नाही. त्यामुळे तुम्ही असे हे झटपट उपवासाचे जाळीदार घावणे पटकन बनवू शकता. उपवासाचा ढोकळा सुद्धा मी अपलोड केलेला आहे. उपवासाचे लाडू, शिवाय उपवासाचे गुलाबजाम सुद्धा अपलोड केलेले आहेत. एकदा तुम्ही ती रेसिपी सुद्धा नक्की पहा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांची लिंक दिलेली आहे. तुम्हाला ती रेसिपी सुद्धा आवडेलच. मस्त असे झटपट बनणारे उपवासाचे घावणे आणि चटपटीत चटणी आपली तयार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.